कल्पना करा, निसर्गाच्या कुशीत वसलेला एक दिव्य प्रदेश, चारही बाजूंनी वाहणारा पवित्र नर्मदेचा शांत प्रवाह आणि त्या प्रवाहाच्या मध्यभागी ओम या पवित्र चिन्हाच्या आकारात वसलेले अद्भुत द्वीप. हीच ती परमपवित्र भूमी श्री ओंकारेश्वर. भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी अत्यंत जागृत आणि पूजनीय मानले जाणारे हे स्थान असंख्य भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. पुराण कथेनुसार विंध्य पर्वताने एकदा संपूर्ण जगात श्रेष्ठ होण्याचा संकल्प केला. त्या संकल्पासाठी त्याने भगवान शंकराची अत्यंत कठोर तपस्या आरंभली. दीर्घकाळ चाललेल्या या तपस्येमुळे संपूर्ण सृष्टीत दिव्य कंपने निर्माण झाली. देवता चिंताग्रस्त झाल्या आणि शेवटी भगवान महादेव विंध्याच्या अखंड भक्तीवर प्रसन्न झाले. महादेवांनी त्याला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले. विंध्याने सामर्थ्य, तेज आणि आध्यात्मिक उन्नतीची प्रार्थना केली. भक्ताच्या निष्कपट भावनेने आनंदित होऊन भगवान शिव त्या पवित्र स्थानी ज्योतिर्लिंग रूपात प्रकटले. असे मानले जाते या क्षेत्रात शिवपूजा 2 रूपात केली जाते, ओंकारेश्वर आणि ममलेश्वर. नर्मदेच्या दुसऱ्या तीरावर असलेले प्राचीन मंदिर म्हणजेच ममलेश्वर. काही पुराणांमध्ये ह्याला अमरेश्वर किंवा अमलेश्वर असेही संबोधले जाते. म्हणूनच ही सर्व नावे एकाच दिव्य तत्वाकडे निर्देश करतात. हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून भक्तांच्या मनात कोणताही संभ्रम राहू नये. परंपरेनुसार ओंकारेश्वर आणि ममलेश्वर या दोन्हीचे दर्शन एकत्र घेतल्यावरच यात्रा पूर्ण मानली जाते. या 2 दिव्य लिंगांचे दर्शन भक्ताच्या जीवनातील अडथळे दूर करतात, मनाला गहन शांती देते आणि मोक्ष मार्गाकडे नेणारी अंतर्गत शक्ती जागृत करते. नर्मदेच्या लाटांवर पडणारा सुवर्ण सूर्यप्रकाश, घंटानादाने दुमदुमलेला मंदिर परिसर आणि हर हर महादेवचा अखंड घोष, हे सर्व वातावरण भक्ताला भौतिक जगापासून दूर नेते, दैवी अनुभूतीत विलीन करून टाकते. महाशिवरात्रीच्या दिवशी येथे हजारो लाखो भाविक एकत्र जमतात. रात्रभर चालणारी पूजा, अभिषेक, मंत्रजप आणि दिवांच्या प्रकाशात उजळलेले मंदिर, हा अनुभव शब्दांच्या पलीकडचा अत्यंत दिव्य असा आहे. असे मानले जाते की जो भक्त श्रद्धा, विश्वास आणि शुद्ध भावनेने येथे दर्शन घेतो, त्याच्या मनातील सुप्त इच्छा पूर्ण होतात, पापांचा नाश होतो आणि जीवनाला नवी सकारात्मक दिशा मिळते. ओंकार म्हणजे सृष्टीचा मूलनाद आणि त्या नादातच भगवान शिवाचे अनंत अखंड अस्तित्व दडलेले आहे. म्हणूनच ओंकारेश्वर हे केवळ एक मंदिर नाही, तर आत्म्याला परम शांतीकडे नेणारे जिवंत आध्यात्मिक ऊर्जा केंद्र आहे. तुम्ही कधी या पवित्र ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले आहे का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या ज्योतिर्लिंग मालिकेतील मागील 3ही भाग नक्की बघा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. जर तुम्हाला नर्मदा परिक्रमा याविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. अशाच दिव्य कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील भागात आपण भेटू आणखी एका अद्भुत ज्योतिर्लिंगाच्या महिमेसह. तोपर्यंत एकच नाद, हर हर महादेव.